तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार. कारण आज आपण 2026 बोर्डाच्या परीक्षेसाठी भूगोल या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये भूगोल या विषयामध्ये एकूण 9 धड्यांचा अभ्यास हा करायचा आहे. ज्यामध्ये प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायातील काही प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. तेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त स्वाध्यायातीलच प्रश्न विचारले जातात का? तर नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये नकाशाखालील प्रश्न सोडवा हा एक प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर नकाशामध्ये माहिती भरा किंवा नकाशामध्ये स्थान दर्शवा हा एक प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर आलेखावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर हे जे सर्व प्रश्न आहेत हे देखील तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त स्वाध्यायातील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. नकाशा आणि आलेखावरील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, जे प्रश्न मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे देतो आहे ते एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा किंवा पुस्तकामध्ये त्यांना टिक मार्क करून ठेवा आणि बोर्डाचा अभ्यास करताना त्याच प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा, तुम्हाला भूगोल या विषयामध्ये एकूण 9 धडे अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये तुमचा पहिला धडा आहे क्षेत्रफळ. या धड्यावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर दुसरा धडा आहे स्थान व विस्तार. या धड्यावर पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 गुणांचे प्रश्न पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा आणि चौथा धडा आहे. या दोन्ही धड्यांवरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये कधी 4 गुणांचे तर कधी 5 गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर 5वा धडा, 6वा धडा आणि 7वा धडा या 3 धड्यांवरती तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रत्येकी 5 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर 8व्या धड्यावरती 4 गुणांचे तर 9व्या धड्यावरती 5 गुणांचे अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग स्कीम असणार आहे किंवा चॅप्टर वाईज वेटेज असणार आहे. यामध्ये बघा, तुमचा पहिला धडा आहे क्षेत्रफळ. आता बघा, क्षेत्रफळ धड्यावरती तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये दरवर्षी 4 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. तर बघा, अगदी सोपा धडा आहे आणि दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये ह्या धड्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. तर बघा, ते प्रश्न कोणते ते आता आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पान नंबर 8 वरती या धड्याचा स्वाध्याय दिलेला आहे. तर बघा, स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे द्या. तर बघा, ह्या प्रश्न प्रकारातील हे 5 प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. 2026च्या परीक्षेमध्ये ह्या धड्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे 5 प्रश्न तुम्हाला अभ्यासायचेच असणार आहे. तर बघा, हे होते तुमच्या पहिल्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर तुमचा दुसरा धडा आहे स्थान व विस्तार. आता बघा, ह्या धड्यावरती पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये दरवर्षी 4 गुणांचे प्रश्न हे पाहायला मिळतात. तर बघा, स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ते आता आपण बघूया. तर बघा, दुसऱ्या धड्याचा जो स्वाध्याय आहे यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. तर बघा, हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा, या स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. तर बघा, ह्या प्रश्न प्रकारातला पहिला प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. हा एक प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा प्रश्न ऑलरेडी 2025च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. यानंतर बघा, स्वाध्यायातला तिसरा प्रश्न आहे अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहा किंवा विधाने पूर्ण करा. हा एक प्रश्न प्रकार आहे. हा प्रश्न तुम्हाला संपूर्ण प्रश्न अभ्यासायचा असणार आहे. हा पण प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, हे होते तुमचे दुसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा, तुमचा तिसरा धडा आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या धड्यावरती पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये कधी 4 गुणांचे तर कधी 5 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. आता बघा, स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पान नंबर 24 वरती आणि पान नंबर 23 वरती या धड्याचा स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. तर बघा, हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला 2026च्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा, स्वाध्यायातला दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक आ, भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा, टिपा लिहामध्ये तुम्हाला ॲमेझॉन नदीची खोरे आणि हिमालय या 2 टिपा तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक ई तुम्हाला दिलेला आहे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. हा एक प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्यानंतर ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा प्रभाव लोकजीवनावर जास्त होतो. हा देखील प्रश्न तुम्हाला थोडक्यात कारणे लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्न प्रकारामध्ये अभ्यासायचं असणार आहे. त्यानंतर बघा, 5वा प्रश्न आहे अचूक गट ओळखा.
हा संपूर्ण प्रश्न प्रकार यामधले तिघीही प्रश्न, यामध्ये प्रश्न क्रमांक अ, प्रश्न क्रमांक आ आणि प्रश्न क्रमांक ई हे तिघीही प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, हे होते तुमचे तिसऱ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा, तुमचा चौथा धडा आहे हवामान. तर बघा, अगदी सोपा धडा आहे आणि अगदी सोपे प्रश्न तुम्हाला ह्या धड्यावरती परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. तर बघा, ह्या धड्यावर पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 कधी 5 गुणांचे प्रश्न पाहायला मिळतात. यामध्ये बघा, स्वाध्यायामध्ये तुमचा दुसरा प्रश्न दिलेला आहे, चूक की बरोबर ते लिहा, चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे आणि हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक आ आणि प्रश्न क्रमांक उ हे 2 प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये प्रश्न क्रमांक आ ऑलरेडी 2025 च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि प्रश्न क्रमांक उ 2024 च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर हे दोन्ही प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक ई आहे भारत आणि ब्राझील या देशांमध्ये हवामानाची तुलना करा. हा प्रश्न ऑलरेडी 2022 च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, हे होते तुमचे चौथ्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा, तुमचा 5वा धडा आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी. तर बघा, ह्या धड्यावर पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. आता बघा, स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असतात ते आता आपण बघूया. तर बघा, स्वाध्यायामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न दिलेला आहे वेगळा घटक ओळखा. हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. तर बघा, यामधले सर्व प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, तिसरा प्रश्न आहे जोड्या जुळवा. हा देखील संपूर्ण प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा, स्वाध्यायातला चौथा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे द्या. यामध्ये प्रश्न क्रमांक अ तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. हा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा, प्रश्न क्रमांक ई तुम्हाला दिलेला आहे, जो तुम्हाला 2025 च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा देखील तुम्हाला 2025 च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर बघा, थोडक्यात उत्तरे द्या या प्रश्न प्रकारामध्ये हे तिघीही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, 5वा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक आ जो तुम्हाला 2024 आणि 2023 च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि प्रश्न क्रमांक ई हा देखील प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, भौगोलिक कारणे लिहा या प्रश्न प्रकारामध्ये हे दोन्ही प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, हे होते तुमचे 5व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा, तुमचा 6वा धडा आहे लोकसंख्या. तर बघा, लोकसंख्या अगदी सोपा धडा आहे. प्रामुख्याने ह्या धड्यावरती तुम्हाला आलेखावरचे प्रश्न हे विचारले जातात. आता बघा, स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ते आता आपण बघूया. तर बघा, स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे चूक की बरोबर ते लिहा, चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. तर बघा, हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा, तुम्हाला पुढचा प्रश्न असणार आहे. तर बघा, तिसरा प्रश्न आहे तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे द्या किंवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारातला पहिला प्रश्न आहे भारत व ब्राझील ह्या देशाच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा, भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक ई आणि प्रश्न क्रमांक उ हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, हे होते तुमचे 6व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा, तुमचा 7वा धडा आहे मानवी वस्ती. तर बघा, ह्या धड्यावरती पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. आता बघा, स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ते आता आपण बघूया. तर बघा, स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे अचूक पर्यायासमोरील चौकटीत योग्य अशी खूण करा. तर बघा, हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, ह्या प्रश्न प्रकारातील सर्व प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. यानंतर बघा, स्वाध्यायातला दुसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक आ हा 2024 च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक ई हा प्रश्न 2025 च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर बघा, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, तुमचा तिसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न क्रमांक आ हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. तर बघा, हे होते तुमचे 7व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा, 8वा धडा आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. तर बघा, ह्या धड्यावरती पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. कधी 4 गुणांचे तर कधी 5 गुणांचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. आता बघा, स्वाध्यायातले कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे ते आता आपण बघूया. तर बघा, स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. तर बघा, हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा, स्वाध्यायातला दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये बघा, प्रश्न क्रमांक आ हा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे
हा प्रश्न तुम्हाला आलेखाचा अभ्यास करून सोडवायचा आहे. तर बघा हा देखील प्रश्न तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. तर बघा हे होते तुमचे 8व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. यानंतर बघा तुमचा भूगोल विषयातला शेवटचा आणि 9वा धडा आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. तर बघा ह्या धड्यावरती पण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये दरवर्षी 5 गुणांचे प्रश्न हे विचारले जातात. तर बघा स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे चुकीबरोबर ते सहकारण सांगा. तर बघा हा संपूर्ण प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा 5वा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न जो तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक ई आणि प्रश्न क्रमांक उ भौगोलिक कारणे लिहा यामधले हे 3 प्रश्न तुम्हाला बोर्डासाठी महत्त्वाचे असणार आहे. यानंतर बघा शेवटचा प्रश्न टिपा लिहा. यामध्ये आधुनिक संदेशवहन हे टिप तुम्हाला अभ्यासायची असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 9व्या धड्याचे महत्त्वाचे प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघितले, जे तुम्हाला 2026 बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे. तर बघा जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, ते एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाउन करून ठेवा. त्यांची उत्तरे लिहा आणि तेच प्रश्न तुम्हाला बोर्डासाठी अभ्यासायचे असणार आहे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.